माझा बुधवार पेठमधील एक अनुभव. माझं वय सध्या 21 वर्ष आहे आणि बुधवार पेठमध्ये जाण्यासाठी अत्यंत धाडस आणि उत्तम अशी शारीरिक क्षमता लागते. हे दोन्ही माझ्याजवळ होते. घरातून 10,000 रुपये घेऊन वयाच्या 17व्या वर्षी प्रथम मी या ठिकाणास भेट दिली. दिसायला आकर्षक, उंच आणि सुंदर. सर्व स्त्रिया माझ्याकडे इशारे करत होत्या. माझं हृदय धडधड करत होते. त्यांचे जीवन पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. आज या जगात इतके खराब हे जीवन कुणी जगू शकते हे मला त्यांना पाहून वाटले. पुण्यातील बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. याची सुरुवात अशी काही स्वातंत्र्याच्या पूर्वी काळात ब्रिटिशांनी केली होती. त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या सैन्याची शारीरिक सुखाची गरज भागविण्यासाठी कम्फर्ट झोन म्हणून रेड लाईट एरियाची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंटणखाने निर्माण केले. पुण्यात 1941 साली मार्गोचा अड्डा हा कुंटणखाना प्रसिद्ध झाला. पुण्यातील बुधवार पेठ हा देशातील प्रसिद्ध रेड लाईट एरिया असून नेपाळी मुले मोठ्या संख्येने या व्यवसायात दिसून येतात. या भागाचे विशेष हे आहे की बुधवार पेठमध्ये दिवसभर पुस्तके खरेदी करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागतात, तर कुणी इलेक्ट्रॉनिक शॉपिंगसाठी गर्दी करत असतात. पण जशी जशी संध्याकाळ होऊ लागते तशी तशी बुधवार पेठेचे रस्ते वेश्या बाजाराने गजबजून जातात. संध्याकाळ झाली की इथल्या मुली, ज्यांना वेश्या म्हणून ओळखले जाते, या भरपूर मेकअप व पुरुषांना आकर्षित करणारी कपडे घालून रस्त्यावर, गल्लीत, दारात, गॅलरीतून मादक इशारे करतात. कुणी जवळ जाऊन खेटायचा प्रयत्न करते, तर कुणी डोळ्यांनी इशारे करत जवळीक लागत बनवते. इथे एक वेळेच्या संभोगासाठी सर्वसाधारणपणे 350 रुपये रेट घेतला जातो. मुली गोरी व सुंदर असेल तर रेट 1000 रुपयापासून आहे. इथला रस्ता केवळ 5 फूट अंतराचा असून तो गजबजून जातो. वेश्या घरात रोषणाई करतात, कुणी रस्त्यावर तर कुणी घराबाहेर राहून इशारे करतात. आपल्या शरीर प्रदर्शनाने मोहित करून जवळ येण्यास भाग पाडतात. इथल्या मुली दिवसभर टीव्हीवरती चित्रपट मालिका बघून स्वतःचे मनोरंजन करतात. इथल्या कुंटणखान्यात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला एक वेटिंग रूम असते. त्यांच्या आतमध्ये संभोगासाठी एक पलंग बसेल, कस्टमरला उभे राहता येईल असे अनेक कंपार्टमेंट आहे. कस्टमरला त्यांचा मोबाईल रूममध्ये नेण्यास परवानगी नसते. तेथे बसलेल्या मालकीणीकडे तो मोबाईल जमा करावा लागतो. तसेच निवडलेल्या वेश्याला अगोदरच ठरलेल्या रेटचे पैसे द्यावे लागतात. वेश्या त्यातील ठराविक रक्कम कुंटणखान्या मालकीणीकडे देते. कस्टमरकडून गोड बोलून जादा पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेश्याला तिचे मेकअप सामान, कमावलेले पैसे व इतर पैसे ठेवण्यासाठी लॉकर रूम दिली जाते. बुधवार पेठेत 440 कुंटणखाने असून त्यामध्ये 7000हून अधिक वेश्या आहेत. मी नेहमी बुधवार पेठमध्ये आणि मुंबईतील रेड लाईट एरियामधील महिलांना आर्थिक मदत करतो. धन्यवाद.